नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची अतिशय सुरेख आणि सुंदर अशी लाखात एक रांगोळी काढून दाखवत आहे. चला तर मग 5 ते 4 नंतर 3 असे टिपके मांडून घ्यायचे आहेत. 2 टिपक्यांच्या मधोमध असे टिपके देऊन 5 ते 3 टिपके हे काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपण मधल्या टिपक्याने असे मधला एक टिपका सोडून अशा पाकळ्या 6 काढून घ्यायच्या आहेत. पहा अशा पद्धतीने 2 ही तिसरी पाकळी, 3 बिंदूचा एक मधला बिंदू सोडून आपण टोकाच्या बिंदूला अशी पाकळी काढून घेत आहोत. याच्यानंतर मधल्या साईडलाही आपण छोट्या पाकळ्या काढून घेत आहोत. पहा अशा पद्धतीने लाखात एक रांगोळी दिसणार आहे आपली. पाहणारे जाता येता नक्कीच रांगोळी सगळ्यांना आवडेल. आता आपण गुलाबी रंग देत आहोत पाकळीला. अगदी सुरेख पद्धतीनं असं आपण पाकळीला गुलाबी रंग वरच्या साईडला देऊन घेणार आहोत. नंतर छोटी जी पाकळी आहे त्याला आपण व्हाईट रंग देऊन घेणार आहोत, म्हणजेच सफेद रंग देणार आहोत. चला तर मग फटाफट आपण गुलाबी रंग देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आपण गुलाबी रंग हा देऊन कंप्लीट करत आहोत पूर्णच पाकळ्यांना. याच्यानंतर आता आपण मधल्या साईडच्या पाकळ्यांना पांढरा रंग देऊन घेऊयात. चला तर मग पांढरा रंग देऊयात. तर अशा पद्धतीने आपण पांढरा रंग देऊन झालेला आहे आपला देऊन. आता आपण बाजूची साईड ज्या आहेत त्या डार्क करून घेत आहोत, रांगोळी उठावदार दिसावी यासाठी. आता मधल्या साईडला आपण मोठा पिवळा टिपका देणार आहोत. त्याला पसरवून थोडीशी मध्ये जागा करून आपण त्यात लाल रंग भरून घेऊयात. पहा, खूपच सुरेख आणि सुंदर झालेली आहे रांगोळी. आता पाकळ्यांच्या दिशेने आपण लाईन्स काढणार आहोत. त्याला क्रॉस होतील अशा 1, 2 आणि ही 3. त्याच्यानंतर त्याला क्रॉस होतील 1, 2 आणि हे 3. अशाच पद्धतीने आता आपण प्रत्येक पाकळ्यांच्या मध्ये 3-3 काड्या ह्या एकमेकांना क्रॉस होतील अशा रेघा आपण काढणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात फटाफट. अतिशय सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी रांगोळी आहे आपली. पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण काढत आहोत. नक्कीच रांगोळी ही सगळ्यांना भावेल अशी आहे. तर आता हे काढून झाल्याच्या नंतर आपण जिथे क्रॉस एंडिंग झालेले आहेत तिथे आपण दोन्ही साईडनी चक्रा काढून घ्यायच्या. त्याच्या आधी आपण एक एक त्याच्या मधल्या साईडनी पाकळी काढून घेत आहोत. चला तर मग काढून घेऊयात. याच्यानंतर आपण हिरवा रंग देणार आहोत पाकळींना आधी. थोडा विरुद्ध शेड वापरल्यानंतर जरा रांगोळी आणखीन उठावदार दिसते. यासाठी गुलाबीला विरुद्ध शेड असा म्हणून मी हिरवा रंग हा वापरला आहे. तर आता आपण त्या पाकळीला खालच्या ज्या क्रॉस लाईन्स आहेत त्याच्याकडनं आपण मधल्या साईडला येईल अशी चक्री काढणार आहे. पहा अशा पद्धतीने. आणि राहिलेल्या 2 रेघा आपण त्यालाच आपण जोडून घेणार आहोत. आधी आपण पूर्ण सर्व साईडच्या चक्र्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग खालच्या लाईन्स आपण जोडून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. चला तर आता सर्वच बाजूला चक्री काढून झालेली आहे. खालच्या लाईन्स अशा पद्धतीने वरच्या लाईन्सला आपण या जोडून घेऊयात गोलाकार पद्धतीने.
पहा अशा पद्धतीने अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने जोडत आहोत आपण. चला तर मग अशीच आपण खालच्या साईडने आपण वरच्या साईडला ही रांगोळी जोडून घेऊयात. पाहत राहता अशा पद्धतीने जोडून घेत आहोत आपण. तर ते लास्टचं चक्री राहिलेली आहे जोडून घेणे. त्याच्यानंतर आपण जिथे हिरवा कलरचा जो पाकळी काढलेली आहे त्याच्याच पुढे एक पाकळी काढणार आहोत आणि आपण फुलाचा आकार देऊन घेणार आहोत. त्याला आपण 2 पाकळ्या आणखी काढणार आहोत. कमळाची आपण डिझाईन ही गोलाकार अशी काढून घेणार आहोत. मध्ये एक छोटा डॉट आला. तर आता आपण प्रत्येकच बाजूला अशीच पाकळी काढून घेऊन ही डिझाईन काढत आहोत. चला तर आता शेवटच्या 2 रखाने राहिलेल्या आहेत आपल्याला कमळ काढून घेण्यासाठी. पहा अशा पद्धतीने आपण सर्वच बाजूला अशी सुंदर अशी डिझाईन काढत आहोत. आता आपण पांढरा रंग देण्याच्या आधी गुलाबी रंगाची शेड आधी प्रत्येकच कमळामध्ये अर्धी देऊन घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने प्रत्येकच साईडला. त्याच्यानंतर त्याच्यापुढे आपण पांढरा रंग हा देऊन घेणार आहोत प्रत्येकच कमळामध्ये. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आता आपली डिझाईन ही तयार होणार आहे. चला तर मग फटाफट आपण ही डिझाईन काढून घ्यायची आहे. चला तर अशा पद्धतीने आपण आता पांढरा रंग हा प्रत्येकच पाकळीला देऊन घ्यायचा आहे. चला तर अशाच पद्धतीने आता आपण 2 पाकळ्यांच्या मध्ये आता 2 टिपके देणार आहोत. त्याच्यानंतर 3 रेघा देऊन त्याच्यावरती एक पाकळी काढून घेत आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण 3 रेघा या काढलेल्या आहेत. त्यालाही साईडला टिपके दिलेले आहेत त्यांच्या रेघांना आणि वरती पाकळी काढली आहे. तर अशा पद्धतीने आपण आता उरलेल्या सर्वच बाजूंना काढून घ्यायची आहे डिझाईन. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नेहमी नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी व चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे येणारे नवीन रांगोळीची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तसेच पाहता येतील. थँक्यू सो मच. चला तर अशा पद्धतीने आपण आपली ही रांगोळी कंप्लीट करत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर कमीत कमी वेळेमध्ये काढता येणारी. चला तर आता आपण हिरवा जे पान आहे त्याच्या समोरच्या बाजूस असे पिवळे टिपके दिलेले आहेत. ते पसरवून त्याच्यामध्ये आपण आता लाल रंग भरणार आहोत.
पहा अशा पद्धतीने. नंतर हिरवा रंग पाकळींच्या टोकाला देणार आहोत, म्हणजे आणखीन ते पानसुद्धा खूप सुंदर असं दिसलं पाहिजे. थँक्यू सो मच. धन्यवाद.